नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो व्हिडिओ बनवला होता फर्स्ट सेमच्या एक्झामचा एक गायडन्स व्हिडिओ, त्यात सांगितलं होतं अभ्यास कसा करायचा व सब्जेक्ट वाईज कसं त्यांना टार्गेट करायचं. तर त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की पेपर रायटिंगसाठी आणि पेपर रायटिंगचे पेपर चॉईस काय टिप्स फॉलो केल्या पाहिजे त्यासाठी एक व्हिडिओ बनवेल. तर आज आपण त्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो. या व्हिडिओचं आता टायटल तुम्ही बघितलंच असेल, 9+ CGPA स्कोअर करण्यासाठी आपण यात काही की जे पासआउट टॉपर्स होते किंवा आता कॉलेजेसमध्ये जे टॉपर्स आहेत त्या विद्यार्थ्यांकडून आपण यासाठी माहिती घेतलेली आहे. आज तीच माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर या व्हिडिओत आपण 3 गोष्टींवर डिस्कस करणार आहोत. पहिले तर आपण कॉमन पॉईंट्स डिस्कस करू सगळ्यांसाठी. मग ज्यांना फक्त पासिंग काढायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण बोलू. नंतर मग ज्या विद्यार्थ्यांना चांगला CGPA स्कोअर करायचा आहे त्यांना काही टिप्स देणार आहोत. तर पहिले आपण कॉमन पॉईंट्स बघू जे सर्वांनीच फॉलो केले पाहिजे पेपर चॉईस. त्या अगोदर तुम्हाला एक CGPAबद्दल माहिती देऊन देतो. फर्स्ट क्लास काय असतं, सेकंड क्लास काय असतं. तर आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर एक फोटो, जे न्यू सिलेबस आलं होतं त्याची जी 6 डीन कमिटीची रिपोर्ट होती त्या रिपोर्टमध्येच ही गोष्ट दिलेली आहे. तर आता तुमचा OGPA बघू शकता तुम्ही. तर 5 ते 6च्या दरम्यान जर तुमचा OGPA असला तर तुम्ही पास क्लासमध्ये येशाल. मग 6 ते 7 असला तर सेकंड डिव्हिजन, 7 ते 8 असला तर फर्स्ट डिव्हिजन, 8+ जर तुमचा CGPA असला तर तुम्ही फर्स्ट डिव्हिजन अँड डिस्टिंक्शनमध्ये येशाल. तर आता आपण कॉमन पॉईंट्सबद्दल डिस्कस करून घेऊ जे सर्वांनाच फॉलो करावे लागतं. तो टॉपर असो किंवा ज्याला फक्त पासिंग करायची त्यासाठी पण हे पॉईंट्स आहेत. तर सर्वात पहिले तर आता तुम्ही पहिल्यांदाच फर्स्ट सेमचे पेपर देणार, तर तुम्हाला या आता काही गायडन्स देऊन देतो. तर जेव्हा पण तुमचा पेपर असेल तुम्हाला ॲन्सर बुक भेटेल, तर ती ॲन्सर बुक पहिले चेक करून घ्यायची. त्यात सर्व पानं क्रमानुसार आहे का नाही, त्यात नंबरिंग असते. तर त्या नंबरिंगनुसार सर्व पानं सिक्वेन्समध्ये आहेत का नाही किंवा एखादं पान फाटलेलं आहे का नाही त्या ॲन्सर बुकचं, ते सर्व चेक करून घ्यायचं. मगच तुमचं जो डेटा आहे त्या ॲन्सर बुकवर फिल करायचा आहे. मग त्यानंतर जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटेल, आता ॲन्सर बुक तर तुम्हाला 15 मिनिट अगोदर मिळूनच जाईल. त्यानंतर क्वेश्चन पेपर भेटेल. तर सर्वात पहिले आता 2 तासाचा पेपर असेल किंवा 2.5 तासाचा, तर 1 मिनटं किंवा 2 मिनटं तुम्ही क्वेश्चन पेपर रीडिंगला द्या. त्यानुसार मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल की पेपर अवघड आहे का नाही किंवा तुमच्या अभ्यासातले काही क्वेश्चन आले का नाही. मग त्यानुसार तुम्ही क्वेश्चनची सिक्वेन्स ट्राय करू शकता की कोणता क्वेश्चन पहिले सोडवायचा ते तुम्ही डिसाईड करू शकता. त्यासाठी सर्वात अगोदर क्वेश्चन पेपर एकदा रीड करून घ्यायची. मग आता काही पॉईंट्स असतात एक्झाममध्ये, जसं आता क्वेश्चन येतो एक्सप्लेन इन ब्रीफ, एक्सप्लेन इन डिटेल किंवा फक्त एक्सप्लेन एलॅबोरेट. तर त्याचं ॲन्सर कसं लिहायचं. तर आता जर तुम्हाला क्वेश्चन आला एक्सप्लेन इन ब्रीफ, तर त्यात जे पण पॉईंट्स असतील ते एकदम शॉर्टमध्ये म्हणजे 2-3 ओळीत त्यांचं एक थोडक्यात अर्थ काय त्या गोष्टीचा ते लिहायचं. मग जर डिटेलमध्ये आलं तर डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन करायचं, जास्त उत्तर लिहायचं. त्याबद्दल तुम्हाला जेवढं नॉलेज आहे ते लिहायचं, लाँग ॲन्सर लिहायचं थोडं. मग आता एक्सप्लेन विचारलं तर एखादा पॉईंट जर एक्सप्लेन विचारलं तर त्या पॉईंटनुसार त्याचे तुम्हाला डीपमध्ये काय नॉलेज आहे ती थोडी सांगायची त्यात ॲन्सरमध्ये. मग एलॅबोरेट जर विचारलं तर आता एखादा कॉन्सेप्ट असतो तो एलॅबोरेट करायला विचारता. तर एलॅबोरेट असं जर असलं क्वेश्चनमध्ये तर त्यात तुम्ही ती जी कॉन्सेप्ट आहे ती वाढून त्यात एक्स्ट्रा गोष्टी जसं एक्झाम्पल्स द्यायचे, त्याबद्दल रिसेंट काही गोष्टी झाल्या असतील, एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला काही असेल त्या कॉन्सेप्टचं, तर ते तुम्ही त्या एलॅबोरेटच्या पॉईंटमध्ये लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपली जी डिग्री आहे ॲग्रिकल्चरची, BSc ॲग्रिकल्चरची, ही डिग्री डेफिनेशन्सवरच डिपेंड आहे. तुम्ही फर्स्ट सेमपासून लास्ट सेमपर्यंत जरी गेले, प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला डेफिनेशन असतील म्हणजे असतील. आणि सर्वात पहिले पेपर चेकिंग करत असताना जो चेकर असतो तो डेफिनेशनच बघतो. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन तुमचं डेफिनेशनवरच पडतं. तर त्यानुसार तुम्ही सर्व ज्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे मोस्टली ज्या विचारल्या गेलेल्या आहे, आता तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर ॲनालाइज केलेच असतील, तर त्यात मोस्टली ज्या डेफिनेशन विचारल्या गेलेल्या आहे, जसं ॲग्रोनॉमी झालं तर त्यात ॲग्रोनॉमीची, टिलेजची या डेफिनेशन विचारल्याच जातात. तर या डेफिनेशन ज्या आहेत त्या तुमच्या परफेक्ट असल्याच पाहिजे. तर क्वेश्चनमध्ये पहिले डेफिनेशन विचारतं, तर डेफिनेशन ही प्रॉपर असली पाहिजे. मग आता डेफिनेशनशिवाय व्हॉट इजसुद्धा विचारलं जातं, एखाद्या व्हॉट इज टिलेज विचारलं जातं. तर यात डेफिनेशन लिहायची आणि त्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का किंवा त्याचे टाईप्स, तुम्हाला जी माहिती टिलेजची ती लिहून द्यायची. म्हणजे डिफाईन विचारलं तर फक्त डिफाईन लिहायची. व्हॉट इज किंवा व्हॉट इज मीन बाय असा सुद्धा क्वेश्चन येतो, व्हॉट इज मीन बाय किंवा व्हॉट इज, तर त्यात तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी लिहाव्या लागतात. डेफिनेशन सोडून अदर काही गोष्टी ज्या तुम्हाला त्या कॉन्सेप्टबद्दल माहिती त्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला लिहाव्या लागतात. तेव्हा त्याचं ॲन्सर हे कंप्लीट होतं. म्हणजे डिफाईन विचारलं तर फक्त डिफाईन लिहायची आणि व्हॉट इज किंवा व्हॉट इज मीन बाय विचारलं तर थोड्या एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला काय माहिती ते तुम्ही लिहू शकता. आणि व्हॉट इजमध्ये तुम्ही डेफिनेशन परफेक्ट नाही लिहिली, कॉन्सेप्टशी रिलेटेड लिहिली तरी चालेल, कारण त्यात डेफिनेशन विचारलेलीच नाही. त्यात तुम्हाला काय माहिती त्या कॉन्सेप्टबद्दल तर ते एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला विचारलेलं असतं.
तर डेफिनेशन तर तुम्ही लिहालच त्यात आणि त्यानंतर तुम्ही काही एक्स्ट्रा पॉईंट लिहायचे असतात. असा जर क्वेश्चन आला व्हॉट इज किंवा व्हॉट इज मीन बाय तर. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट आता एक्सटेन्शन झालं, इकॉनॉमिक्स झालं, असे काही कोर्सेस असतात. त्यात जे डेफिनेशन असतात त्या कोणत्यातरी सायंटिस्टने दिलेले असते. तर तुम्ही जर ती डेफिनेशन लिहिली आणि त्या डेफिनेशनच्या एंडिंगला एक किंवा खालच्या वेळी ते राईट साईडला जर डॅश करून ती डेफिनेशन कोणत्या सायंटिस्टने दिली किंवा कोणत्या इन्स्टिट्यूशनने दिली ते तुम्ही मेन्शन करू शकता. ते जर तुम्ही मेन्शन केलं तर तुमचं एक वेगळंच इम्प्रेशन पडतं आणि त्यात चेकरला वाटतं की या विद्यार्थ्यालाच एक चांगलं डीपमध्ये सब्जेक्टचं नॉलेज आहे. तर आता अजून एक कॉमन पॉईंट, तर जे पण तुम्ही ॲन्सर्स लिहाल एक्झाममध्ये ते एक पॉईंट फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहू नका. म्हणजे पॅराग्राफ फॉर्ममध्ये लिहू शकता तुम्ही, पण एक जर तुम्हाला चांगलं इम्प्रेशन पाडायचं आहे तुमचा पेपर, जर तुमचा पेपर चांगला दिसला पाहिजे त्यासाठी तुम्ही पॉईंट फॉर्ममध्ये ॲन्सर लिहा आणि पॉईंट्स द्या 1 2 3 4 किंवा रोमन नंबरमध्ये तुम्ही लिहू शकता किंवा तर असं पॉईंट फॉर्ममध्ये जर तुम्ही ॲन्सर लिहिलं तर ते तुमचं एक ॲन्सर सुटसुटीत वाटतं आणि एक चांगलं इम्प्रेशन पडतं चेक करताना आणि वाचायला ते सोपं जातं. आता डायग्राम्सबद्दल सांगायचं झालं तर डायग्राम्स तुम्ही प्रॉपर एक डायग्राम काढली पाहिजे. तुमची डायग्राम जी आहे आता सॉईल झालं, हॉर्टिकल्चर झालं, अशा कोर्सेसमध्ये डायग्राम विचारली जाते. तर ती डायग्राम एक प्रॉपर डायग्राम काढायची, तिचं लेबलिंग बरोबर द्यायचं आणि डायग्राम ही एक थोडी मोठी काढायचा प्रयत्न करा. म्हणजे जास्तच मोठी असं नाही, एक मीडियम लेवल डायग्राम काढा आणि पेपरच्या सेंटरमध्ये डायग्राम काढायचा प्रयत्न करा आणि त्या डायग्रामच्या आजूबाजूला ओळी सोडा. म्हणजे आता डायग्राम काढली तुम्ही आणि त्यानंतर खाली उत्तर लिहित आहे तर ते 2 ओळी सोडून उत्तर लिहा. तर जी तुम्ही डायग्राम काढलेली ती तुम्ही मेन्शन केली पाहिजे तिथं की ती डायग्राम कशाची. आता सपोज तुम्ही जर सॉईल प्रोफाईलची डायग्राम काढलेली तर खाली मेन्शन करायचं फिगर सॉईल प्रोफाईल. मग आता एक गोष्ट विद्यार्थी विचारता की हँडरायटिंग मॅटर करते का पेपरला? तर विद्यार्थी मित्रांनो, हँडरायटिंग मॅटर करते. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की हँडरायटिंगवर काही नसतं. बट जर तुमचं अक्षर वाचताच येत नसेल पेपर चेक करणाऱ्याला तर काही फायदा नाही तुमचा आणि ते मार्क्ससुद्धा त्यांच्या मनाने देता. मग तुमचं हँडरायटिंग एकदमच सुंदर असलं पाहिजे असं सुद्धा नाही. तुमचं हँडरायटिंग असं असलं पाहिजे की ते एक युनिफॉर्म दिसलं पाहिजे. आता सर्व वर्ड्स तुमचे सर्व पॅराग्राफ्सचं जे अक्षर आहे ते एक सारखं वाटलं पाहिजे आणि तुमचे जे वर्ड्स आहे त्यांची साईजसुद्धा सारखी वाटली पाहिजे. काही विद्यार्थ्यांचे अक्षर पहिल्या पानावर वेगळं दिसतं आणि शेवटच्या पानावर वेगळं दिसतं. तर असं मोस्टली होतं कारण शेवट घाई असते विद्यार्थ्यांना. पण त्यात खूपसुद्धा चेंज नाही वाटलं पाहिजे तुमच्या अक्षरामध्ये. तर अक्षर एक वाचता आलं पाहिजे असं आणि एक युनिफॉर्म अक्षर दिसलं पाहिजे पेपरच्या वेळेस. तुमचा एक पेपर क्लीन दिसला पाहिजे पेपर चेकरला. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पेपर लिहित असताना आता तुम्हाला न्यू सिलेबसमध्ये न्यू पॅटर्ननुसार 3 सेक्शन्स असतील पेपरला. तर सर्वात अगोदर आता तुम्ही जर सेक्शन ए सोडवणार असाल तर वरती सेक्शन ए हेडिंग द्यायची, मग खाली त्याचे क्वेश्चन्स सुरू करायचे. त्यानंतर सेक्शन बी जेव्हा सुरू करशाल तर सेक्शन बी हेडिंग द्यायची, मग त्याचे क्वेश्चन्स सुरू करायचे. तर आता ज्या विद्यार्थ्यांना फक्त पासिंग पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी आता काही टिप्स देतो आणि त्यानंतर मग ते विद्यार्थी हा व्हिडिओ सोडू शकतात. त्यानंतर मग मी ज्यांना चांगला CGPA स्कोअर करायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे. तर ज्यांना पासिंग काढायची फक्त त्यांनी इम्पॉर्टंट डेफिनेशन्स केल्या पाहिजे प्रत्येक कोर्समध्ये. 7-8 ज्या इम्पॉर्टंट डेफिनेशन मोस्टली विचारल्या गेलेल्या त्यानंतर मग त्यांनी एनलिस्ट परफेक्ट केले पाहिजे. प्रत्येक क्वेश्चनमध्ये आता एनलिस्ट असतात. मोस्ट ऑफ द सब्जेक्ट्स जे आहेत त्यात एनलिस्ट इम्पॉर्टंट असतात. तर एखाद्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करायला लावल्या आणि त्यात जर तुम्हाला एनलिस्ट विचारलेलं नाही क्वेश्चनमध्ये तरी तुम्ही ते पॉईंट्स एनलिस्ट केले पाहिजे. कारण पेपर चेक करणारा जो असतो त्याला एवढा टाईम नसतो की सर्व पॉईंट्स रीड करेल. तर तो तुमची पहिले डेफिनेशन बघेल. डेफिनेशन बघितल्यानंतर तो तुमचे एनलिस्टचे पॉईंट बघेल. जर तुमचे एनलिस्टचे पॉईंट परफेक्ट असतील आणि खाली एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही इतके परफेक्शनने ॲन्सर लिहिलं नसणार तरी तुम्हाला मार्क्स मिळून जातील. कारण तुमचं एनलिस्ट बघून त्याला एक जजमेंट येऊन जातं की ह्या विद्यार्थ्याला नॉलेज आहे का नाही. मग ज्यांना पासिंग पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरचा जो पेपर आहे, आता तुमचा न्यू सिलेबसमध्ये मागच्या वर्षीपासून जी बॅच आली त्या वर्षीपासूनच सिलेबस चेंज झाला आहे. तर तो पेपर तुम्ही प्रेफर करा त्या विद्यार्थ्यांचा. तो पेपर जुन्या पॅटर्ननुसार झाला आहे तरी तुम्ही तो पेपर प्रेफर करा. त्यातले क्वेश्चन्स तुम्ही करा. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे शेवटच्या 15 मिनिटात पेपरच्या वेळेस ऑब्जेक्टिव्हचं इकडून तिकडून होऊनच जातं जुगाड. तर तसे ऑब्जेक्टिव्ह घ्यायचे आणि इम्पॉर्टंट जे रिपीटेड क्वेश्चन आहे मोस्टली, आता जसं डिफाईन ॲग्रोनॉमी, स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी असा मोस्टली क्वेश्चन येतो ॲग्रोनॉमीच्या क्वेश्चनमध्ये. हा मोस्टली रिपीटेड आहे किंवा ऑब्जेक्टिव्ज ऑफ टिलेज. तर असे क्वेश्चन्स प्रत्येक सब्जेक्टमध्ये असतात. तर असे 7-8 क्वेश्चन्स तरी तुम्ही करून जा आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची आरामशीर पासिंग निघून जाईल. वन नाईट स्टडीमध्ये तुम्हाला काहीच एक्स्ट्रा एफर्ट्स घेण्याची गरज नाही. तुम्हाला पासिंग पाहिजे, पासिंग मिळून जाईल आरामशीर. साईडला तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता एक पेपर आहे 40 मार्क्सचा. 1+1 त्याचं क्रेडिट होतं. हा न्यूमॅटॉलॉजीचा पेपर आहे. न्यू पेपर पॅटर्ननुसार हा पेपर आहे. आताच नुकत्याच 3rd सेमचे जे पेपर झाले त्यांचा हा पेपर आहे. तर असा तुमचा पेपरला मोस्टली तुमचा असा पॅटर्न असेल पेपर्सला फर्स्ट सेमला. आणि फक्त एक्सटेन्शनला थोडा वेगळा पॅटर्न येईल. त्यात फक्त क्वेश्चन्स जास्त असतील, बाकी तर सर्व गोष्टी सेम असेल आणि 50 मार्क्सचा तो पेपर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांना पासिंग पाहिजे आहे
त्या विद्यार्थ्यांचं आपण सांगितली माहिती. तर आता ज्या विद्यार्थ्यांना चांगला CGPA पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण आता 2 कॅटेगरीज केलेल्या आहे. आता 8 ते 8.5 या रेंजमध्ये मोस्टली विद्यार्थ्यांचा CGPA असतो, जे टॉपर्स असतात आणि 8.5 मग या पुढच्या रेंजमध्ये जे विद्यार्थी असतात ते रेअर असतात. तर ते विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक आहे? ते विद्यार्थी काय गोष्टी फॉलो करतात जे 8चे CGPAवाले विद्यार्थी करत नाही. तर त्या सर्व आता तुम्हाला सांगणार आहे मी. तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करूनच 8.5 प्लस CGPA स्कोअर करायचा आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचा 9 प्लससुद्धा CGPA जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही एका साईडला बघू शकता 8.5चे जे विद्यार्थी आहे, आता 6 मार्क्सला तुमचा एक क्वेश्चन असेल न्यू पासिंग क्रायटेरियानुसार सेक्शन एमधला. तर त्यात विद्यार्थी मित्रांनो, जे या रेंजचे विद्यार्थी यांचं सेक्शन बी किंवा सेक्शन सी जे असतं ते मोस्टली सेम असतं. म्हणजे 8 मार्क्स यांचे सेक्शन बीला आणि सेक्शन सीला 8 मार्क्स असे 16 मार्क्स यांचे मोस्टली फिक्सच असतात. या विद्यार्थ्यांचा तेवढा अभ्यास झालेलाच असतो. मेन विषय येतो तो सेक्शन एमध्ये येतो. तर सेक्शन एमध्ये काय गोष्टी अशा आहेत जे 9 प्लस CGPA किंवा 8.5 प्लस CGPAवाले विद्यार्थी करतात, जे हे 8च्या रेंजवाले विद्यार्थी करत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, 6 मार्क्सचा क्वेश्चन असतो. त्यात जे विद्यार्थी असतात त्यांचा 1 मार्क्सची डेफिनेशन जी असते ती ॲक्युरेट असते. मग त्यानंतर एनलिस्ट किंवा दुसरी काही गोष्ट विचारली ती ॲक्युरेट असते. बट त्यांचं जे नंतरचं ॲन्सर असतं 3 मार्क्सचं एक्सप्लेनेशन किंवा काय जे विचारलं आहे ते थोडंसं ॲक्युरेसी त्यात लॅक करते. त्यात ॲक्युरेसी कमी असल्यामुळे या विद्यार्थ्यांना CGPA कमी येतो. यांचा 9चा CGPA किंवा 8.5च्या पुढे CGPA जाऊ शकत नाही. बट ज्यांचा 8.5 प्लस CGPA जातो किंवा 9च्या रेंजमध्ये असतो, त्या विद्यार्थ्यांचे सर्व पॉईंट्स जे असतात ते मोस्टली ॲक्युरेट असतात. आता एक्झामला ह्या दोन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो. पण हे विद्यार्थी काही एक्स्ट्रा गोष्टी करतात. तर त्या कोणत्या गोष्टी असतात? जे टॉपर्स असतात ते काय करतात पेपरला, तर ते नोट्सपेक्षा एक्स्ट्रा काही गोष्टी करतात. आता जे विद्यार्थी पहिल्या कॅटेगरीचे ते नोट्स करून जाता, मॉडेल ॲन्सर करून जाता आणि ते परफेक्ट तसंच्या तसं एक्झामला लिहिता. बट जे हे टॉपर्स आहेत, हे त्या गोष्टींपेक्षा एक्स्ट्रा काही गोष्टी, जसं त्यांना डीपमध्ये सब्जेक्टचं काय नॉलेज आहे किंवा एक्झाम्पल्स लिहितील. सर्व ते एक्स्ट्रा पॉईंट्स त्यांना जे नॉलेज आहे ते लिहिता पेपरला. म्हणजे जो चेक करणारा असतो त्याच्यावर एक इम्प्रेशन पडतं की या विद्यार्थ्याला डिटेलमध्ये नॉलेज आहे या सब्जेक्टचं आणि हा एक्स्ट्रा काही गोष्टी लिहितो आहे. मोर दॅन रिक्वायरमेंट तो विद्यार्थी लिहितो आहे. चेकरला इम्प्रेस करतं आणि मग त्या विद्यार्थ्यांना एक चांगला स्कोअर मिळतो. 35 प्लस मार्क्स असतात त्यांचे 40 पैकी आणि जे विद्यार्थी 8च्या रेंजमध्ये असतात त्यांना 30 प्लस मार्क्स असतात 40 पैकी. आणि विद्यार्थी मित्रांनो, पॉईंट्स अंडरलाईन तुम्ही केले पाहिजे. जर आता तुम्ही एखादा पॉईंट्स लिहिलेला आहे एक्झाममध्ये, तो एक सायंटिफिक डेटा आहे किंवा एक न्यूमेरिकल डेटा आहे आणि तो परफेक्ट आहे, तुम्हाला माहिती की हे जो डेटा मी लिहिलेला आहे तो परफेक्ट आहे, तर त्याला तुम्ही अंडरलाईन करा. तुम्ही जर त्या गोष्टीला अंडरलाईन केली तर चेकरची पहिले तिथं नजर पडते आणि मग तो ती गोष्ट वाचतो आणि त्याला वाटतं याने उत्तर बरोबर लिहिलं आहे. त्यानुसार मग त्यांना पेपर चेक करण्यासाठी सोपं जातं आणि मग ते पटापट मार्क्स देतात आणि चांगले मार्क्स देतात अशा विद्यार्थ्यांना. कारण हे ज्या गोष्टींना अंडरलाईन करता ते एक परफेक्ट गोष्ट असते आणि ते त्यांचं एक परफेक्शन दाखवतं की आम्ही किती परफेक्शनने पेपर लिहिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक मेन गोष्ट, आता आपला जो पेपर आहे तो चेक करणारा जो असतो, पेपर चेक करणारा शिक्षक, तो सर्वच क्वेश्चन वाचत नाही. कारण त्यांना टाईम नसतो. त्यांच्याकडे खूप पेपर्स असतात. त्यांना जो टाईम असतो त्या दिलेल्या वेळात सर्व पेपर्स चेक करायचे असतात. म्हणून त्यांना इतका वेळ नाही की सर्व पेपर्स ते रीड करतील आणि पूर्ण पेपर ते वाचतील. तर जे पेपर चेक करणारे शिक्षक असतात ते एक सुरुवातीच्या क्वेश्चन्सवरनं अंदाज घेता की या विद्यार्थ्याला किती नॉलेज आहे त्या सब्जेक्टचं. तर तुमचं जे स्टार्टिंगचे ॲन्सर्स असतात, आता तुम्हाला सेक्शन एमध्ये 4 ॲन्सर लिहावे लागतील 6 पैकी. तर तुमचे स्टार्टिंगचे 3 ॲन्सर्स किंवा 2 ॲन्सर्स हे इतके परफेक्ट असले पाहिजे की तुमचं एक चांगलं इम्प्रेशन पडून जाईल त्या पेपर चेक करणाऱ्या शिक्षकावर. मग ते त्यानुसार ते तुम्हाला जज करतील आणि पुढच्या क्वेश्चन्सलासुद्धा त्यानुसार चांगले मार्क्स देतील. तर ज्या विद्यार्थ्यांना परफेक्शननी क्वेश्चन्स येत आहे काही, आता तुम्हाला 6 क्वेश्चन असतील, त्या 6 पैकी जर तुम्हाला 3 क्वेश्चन्स परफेक्ट येत आहेत तर त्या क्वेश्चन्सचं सिक्वेन्स काही बी असो, जर तुम्हाला 6वा क्वेश्चन परफेक्ट येत आहे तर तो पहिले सोडवा. तर त्यानुसार जर तुम्ही केलं तर सिक्वेन्स मॅटर नाही करत. तुमचं जे 6वा क्वेश्चन परफेक्शनने येतो आहे तर तो तुम्ही पहिले सोडवा आणि तो सोडवल्यानंतर मग तुम्ही पुढचे जसे तुम्हाला जे क्वेश्चन परफेक्टली येत आहे ते सोडवत जा. चेक करणाऱ्यावर एक इम्प्रेशन पडतं की या विद्यार्थ्याचं नॉलेज आहे. तो पुढेसुद्धा तुम्हाला त्यानुसार जज करतो आणि चांगले मार्क्स देतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आता AB पॅटर्नमध्ये काही क्वेश्चन राहतील. आता सर्वच क्वेश्चन 6 मार्क्सचे नसणार तुम्हाला. सेक्शन
एमध्ये सर्वच क्वेश्चन तुम्हाला 6 मार्क्सचे नसणार. पहिले काही 3 क्वेश्चन्स 6 मार्क्सचे असतील. त्यानंतर मग ए बी फॉर्ममध्ये असतील 3-3 मार्क्सला 1 क्वेश्चन किंवा 1 क्वेश्चन 2 मार्क्सला आणि 1 4 मार्क्सला. तर त्यानुसारसुद्धा ॲन्सर लिहिलं पाहिजे. आता जर मोठा क्वेश्चन आहे तर त्याचं ॲन्सरसुद्धा तेवढं लिहिलं पाहिजे आणि परफेक्ट ॲन्सर लिहिलं पाहिजे. जर ए बी फॉर्ममध्ये क्वेश्चन आला 3 मार्क्सला 1 क्वेश्चन आला तर त्यानुसार त्याचं ॲन्सरसुद्धा तेवढं शॉर्ट तुम्ही लिहिलं पाहिजे. नाहीतर तुमचा टाईम वेस्ट होऊन जाईल. तुम्ही जर त्याचं मोठं ॲन्सर लिहिलं मार्क्स तर तुम्हाला तेवढेच मिळणार आहे 3, पण तुम्हाला तेवढा तुमचा टाईम चालला जाईल आणि पुढच्या जे क्वेश्चन आहे सेक्शन बी किंवा सेक्शन सी तिथं तुम्हाला फोकस नाही करता येणार. तर त्यामुळे त्याचं ॲन्सर तेवढंच लिहा आणि सेक्शन एमध्ये शक्यतो ट्राय करा. एक क्वेश्चन झाल्यानंतर जर तुमची जागा उरते थोडीशी क्वेश्चन पेपरमध्ये त्या पेजवर, तर ती पेज सोडून पुढच्या पेजवर तुम्ही क्वेश्चन सोडवा तो आणि सेक्शन बीला मग कंटिन्यू करू शकता तुम्ही. पण सेक्शन एला तरी ॲटलिस्ट प्रत्येक क्वेश्चन न्यू पेजवरनं स्टार्ट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन बीचे जे क्वेश्चन्स असतात त्यात मोस्टली एनलिस्ट किंवा काही ब्रीफमध्ये एक्सप्लेनेशनला विचारलं जाईल. तर सेक्शन बीचे जे ॲन्सर्स असतील तुमचे ते शॉर्ट ॲन्सरच लिहा. शॉर्ट बट परफेक्ट ॲन्सर असे लिहा की कमी लिहा, बट ते त्या कन्सेप्टशी रिलेटेड आणि एक परफेक्ट ॲन्सर आलं पाहिजे. तसं लिहाल तर तुम्हाला एक चांगला स्कोअर करता येईल. व्हिडिओमध्ये मी पहिलेच सांगितलं की क्वेश्चन पेपर रीड करायची. तर ज्या विद्यार्थ्यांना आता क्वेश्चन पेपर रीड करताना सुरुवातीलाच कळालं की मला सेक्शन सीचे ऑब्जेक्टिव्ह सर्व येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्टिव्ह सुरुवातीला लिहा. क्वेश्चन पेपरच्या स्टार्टिंगला तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहिले आणि जर तुम्हाला माहिती तुमचे ऑब्जेक्टिव्ह्स परफेक्ट आहेत, 8 पैकी 8 तुमचे ऑब्जेक्टिव्ह बरोबर मार्क्स तुम्हाला देऊ शकता, तर तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह स्टार्टिंगला लिहा. मग तुमचं एक वेगळंच इम्प्रेशन पडेल की याचे सर्व ऑब्जेक्टिव्ह बरोबर आहे, म्हणजे हा विद्यार्थी एक हुशार विद्यार्थी आहे आणि टॉपर लेवल विद्यार्थी आहे. मग त्यानंतर तुमचे ते सेक्शन एचे क्वेश्चन्स वाचतील स्टार्टिंगचे, ते सुद्धा तुमचे परफेक्ट असतील. मग त्या पेपर चेक करणाऱ्या शिक्षकाला एक आयडिया येऊन जातो की हा विद्यार्थी खूप हुशार आहे. ते पुढचे क्वेश्चन्स तुमचे असे चेक करता की तुम्हाला 40 पैकी 35च्या वरच मार्क्स मिळतात सेमिस्टर एंड एक्झामला. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पासिंगवाल्या विद्यार्थ्यांचं बघितलं, टॉपर्ससाठी काही टिप्स दिल्या आणि कॉमन टिप्ससुद्धा दिल्या. आता टाईम मॅनेजमेंटबद्दल काही गोष्टी सांगतो तुम्हाला. आता मी ह्या गोष्टी सांगतो तर यानुसारच तुम्ही केलं पाहिजे असं नाही. पेपरला तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार सुद्धा टाईम मॅनेजमेंट करू शकता आणि सेक्शन्स वाईज तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता टाईमचं. तर आता आपण 2 तासाचा जो पेपर आहे तर त्यानुसार टाईम मॅनेजमेंट करू. तर आता सेक्शन ए जो आहे त्यात 4 क्वेश्चन सोडवावे लागतील. त्यासाठी तुम्ही, आता मी इथं 60 मिनिट्स लिहिलेलं आहे, पण तुम्ही 60 ते 70 मिनिट सेक्शन एला पूर्ण द्या. मग त्यानंतर पुढचे जे 30 किंवा 40 मिनिट आहे, मोस्टली 30च मिनिट लागतील. जो सेक्शन बी त्यात शॉर्ट ॲन्सरचे क्वेश्चन असतील तर त्यात तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवावे लागतील. तर त्यात तुम्ही 30 किंवा 40 मिनिट देऊ शकता. सेक्शन सी तुम्ही 5 किंवा 10 मिनिटात सोडू शकता, बट आपण 10 मिनिट धरून चालू. तुम्ही 10 मिनिटात सेक्शन सी सोडून घ्या किंवा 15 मिनिटसुद्धा घेऊ शकता. मग त्यानंतर तुम्हाला 5 किंवा 10 मिनिट्स उरतील. या टायमिंगनुसार जरी तुम्ही केलं तर 5 किंवा 10 मिनिट्स उरतील. शेवटी जर तुम्हाला 5 मिनिटसुद्धा उरले पेपरला, ते सुद्धा खूप आहे. तर यानुसार जर तुम्ही टाईम डिस्ट्रिब्युशन केलं आणि 5 मिनिट तुम्हाला पेपरच्या शेवटी उरले, तर तेव्हा तुम्ही तुमचा पेपर चेक केला पाहिजे. मग पेपरमध्ये तुम्ही काही गोष्टी सोडल्या आहे किंवा काही तुमचं चुकतं आहे ते तुम्ही करेक्ट केलं पाहिजे. मग त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट अंडरलाईन करण्यासाठी तुम्ही हा शेवटचा जो 5 मिनिट आहे हा टाईम त्यासाठी तुम्ही ठेवला पाहिजे.